नमस्कार. श्री स्वामी समर्थ. होळीच्या दिवशी या गोष्टी चुकूनही दान करू नका, अन्यथा तिजोरी होईल रिकामी. होळीच्या दिवशी लोक शुभ फळ मिळवण्यासाठी दान करण्याचा आग्रह धरतात, पण होळीच्या दिवशी हे पूर्णपणे निषिद्ध आहे. होळीच्या दिवशी लोक शुभ फळ मिळवण्यासाठी दान करण्याचा आग्रह धरतात, पण होळीच्या दिवशी हे पूर्णपणे निषिद्ध झाले आहे. होळी हा सण फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. यंदा होळीचा सण 25 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. एकीकडे होळीमध्ये रंग भरला आणि गुलाल खेळण्याची परंपरा असताना दुसरीकडे होलिका दहनाच्या दिवशी अनेक प्रकारे ज्योतिषीय उपाय केले जातात. हे उपाय केल्याने जीवनात शुभ गोष्टी घडतात अशी मान्यता आहे. सोबतच लोक या दिवशी शुभ फळ मिळवण्यासाठी दान करण्याचा आग्रह धरतात, पण होळीच्या दिवशी हे पूर्णपणे निषिद्ध आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की होळीच्या दिवशी तुम्ही कोणत्या गोष्टी दान करू नये, ते अशुभ मानले जाते. होळीच्या दिवशी या वस्तू दान करू नका. वस्त्रदान. साधारणपणे वस्त्रदान करणे खूप चांगले मानले जाते, परंतु होलिका दहन आणि होळीच्या दिवशी कपडे अजिबात दान करू नये. ज्योतिषशास्त्रानुसार या दोन्ही दिवशी वस्त्रदान केल्याने व्यक्तीच्या जीवनातून सुख, समृद्धी आणि शांती दूर होते, तसेच आयुष्यभर आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. 2. पैशाचे दान. होलिका दहन आणि होळीच्या दिवशी पैसे दान करू नये. असे केल्याने आर्थिक परिस्थितीवर नकारात्मक परिणाम होतो. हे दान करणाऱ्यांना गरिबीला सामोरे जावे लागते अशी मान्यता आहे. तसेच देवी लक्ष्मीचा कोप होतो. अशा स्थितीत या दिवशी चुकूनही पैसे दान करू नका. लग्नाच्या वस्तूचे दान. ज्योतिषशास्त्रानुसार होलिका दहनाच्या दिवशी विवाहित महिलांनी आपल्या लग्नातील वस्तू इतर कोणत्याही स्त्रीला दान करू नये. हे पतीसाठी खूप हानिकारक असू शकते. तसे कुंडलीत शुक्राची स्थिती कमकुवत होते. या दिवशी असे दान कोणतेच दान करू नका. तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.